तर याची तुझी भावना काय? सगळ्यावरही उपस्थित सर्वांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार आणि खूप धन्यवाद प्लॅनेट मराठी, OTT प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्नापूरकर आणि वन अँड ओनली अभिषेक पानसे. जसं तुम्ही म्हणालास की याच्या आधी अशा भूमिकेमध्ये किंवा आत्ता या भूमिकेत मी दिसते हे फारच चौकटी बाहेरच आहे आणि ह्याच कारणासाठी मी अभिषेक पानसेंची आजन्म ऋणी राहील की त्यांनी चौकटी बाहेरचा रोल देण्याचं धाडस दाखवलं किंवा त्यांनी हा विचार केला की ही मुलगी हा चेहरा घेऊन हे पात्र साकारू शकते. आणि इतकी मोठी सिरीज आणि उत्तम कॉन्टेंट, मी म्हणेन की या सिरीजमध्ये मला पासर व्हायचा जरी रोल असता ना की एवढी एक पासिंग दे तरी मी केला असता. इतका उत्तम कॉन्टेंट आहे. त्यामुळे मी जेव्हा 2 पहिले एपिसोड वाचले तेव्हा माझं ठरलं होतं, मी त्यांना म्हटलं बनसर मला कुठलाही रोल द्या, म्हणजे माधुरी जो रोल करते तो, तेजू जो रोल करते तो माझा, किंवा अजूनही इतर छोटे छोटे म्हणजे कुठलाही द्या, मी करायला तयार आहे. इतका कॉन्टेंट मला आवडला होता. त्यामुळे येस, चौकटी बाहेर जो काम आपल्याला देतो मनुष्य तो आपल्यासाठी स्पेशल असतो. याआधी हम्पीमध्ये असं घडलं होतं जे प्रकाशने केलं होतं, तेव्हा पण मी अगदीच, तेव्हा तर फारच जास्त गर्ल नेक्स्ट डोअर होते असं मला वाटतं. तेव्हा हम्पीमध्ये घडलं आणि आता त्यानंतर कट्टू आता घडतं आहे ह्या वेबसिरीज थ्रू. सो येस, इट्स व्हेरी स्पेशल फॉर मी अँड थँक्यू सो मच अभिजित सर वन्स अगेन. आणि पुन्हा जे तेजू म्हणाले ते सगळ्याला ॲक्च्युली मी अतिशय सहमत आहे. तेजू स्पेशली पानसेबद्दल जे काय बोललीस ते बट येस, मी पुन्हा हेच म्हणेन की हे टीजर्स तुम्ही बघितले, इतर बाकी प्रेक्षकांनी तुम्ही हा ट्रेलर पण बघितला, पण ते टीज करणार आहेत ना, फक्त ते टीजर आहेत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तर तुम्ही सबंध सिरीज बघा आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली आम्हीच तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फार उत्सुक असतो. उर्मिला कोठारी इथे आलेली आहे काळ्यांच्या गजरात, तिचं स्वागत करूया. स्वागत करूया. येस, दॅट्स इट. थँक्यू. उर्मिला विषय आहे, पण आता सगळ्यांनी ट्रेलर बघितलेला आहे आणि मागितलेला आहे तुमच्यासाठी वेबसिरीजच्या या आवाजाबद्दल ते कोणते दिव्य सगळ्यात मोठी अशी वेबसिरीज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा निकट आला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू अभिजी, थँक्यू अक्षय. इतक्या पुस्तकाला तसं भव्य दिव्य मल्टी स्टार मालिका म्हणायची सवय, सॉरी, वेबसिरीजचा जो भाग आहे, एक खूप वेगळा प्रयत्न आहे अभिजीतचा. तो मला तर आपण सगळ्यांनी बघावा अनुभव. तुम्ही तुमचं मत व्यक्त करावं. मी फार बोला नाही माझ्या व्यक्तिरेखेविषयीचे मत आहे की ती आपण मला खूप बघावी, बघावं. थँक्यू सो मच. आनंद जोग यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. मला आता काही पत्रकारांना इथे प्रश्न असतील तर ते विचारू शकतात, कारण हा प्रश्नोत्तराचा तास सुरू झालेला आहे. आधी प्रश्न आधी मी बोलतो. कसं आहे, माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडं अमाप पैसा यावा आणि तो पैसा आल्यामुळे एकच मला फायदा होईल की मला इतर दिग्दर्शकांबरोबर जे काम करायला लागते, जे भारी भारी दिग्दर्शक आहेत त्यांच्याबरोबर काम न करायला लागणं आणि फक्त अभिजित बरोबर काम करायला लागणं. शूटिंगच्या वेळेला मी असं वाटत इतकं स्मूथ चाललं होतं, जरा आरडाओरडा नाही, काही नाही. एखादा नट चुकला तर त्याला 4 कव्हर न सांगता त्याला बाजूला घेऊन त्याच्या कानात सांगलं की मला हे हवं आहे, हे अभिजितच करू शकतो. आणि व्यापक त्याच्यावर आधी एक फिल्म केली होती वेगळी, तेव्हा एवढा अंदाज आला नाही मला की काय दिग्दर्शक असेल. पण ह्या वेबसिरीजचं शूटिंग चालू असताना अंदाज आला होता की वेबसिरीज अप्रतिम असणार आहे आणि ते असणार. दॅट्स ऑल. तुम्ही त्याला एक आगळं बक्षीस दिलं सुद्धा आम्हाला कळलं. एक दिवस तुम्ही त्याचा एक शॉट बघितला. नाही, काय झालं, परडेवर होतो मी, एक माझा हात वापरलाय बघतो त्याच्यात. मी सकाळी 9 वाजता पोहोचलो, माझा एक शॉट झाला, तो मला म्हणला काय कर, आता मी ह्याचे कसले पैसे घ्यायचे,
मी त्याला म्हणतो ते पैसे कापले, त्यांनी कापले नाही आहे, पण ते माझ्या लक्षात त्यांनी बरोबर करेन काय करायचं. प्रश्न सगळ्या पत्रकारांच्या मनातला आहे. वेबसिरीजबद्दल काय सांगाल? आज इथे ट्रेलर रिलीज होते, काय सांगाल? त्या पलीकडे जाऊन जेव्हा अभिजित पानसेने तुम्हाला ही भूमिका ऑफर केली होती त्यावेळी त्या क्षणी मनात काय आलं होतं? तेजस्वी. नमस्कार. पानसे सरांनी जेव्हा मला ही भूमिका ऑफर केली तेव्हा मला असं वाटलं की माझा ह्याच्यात लीड रोल आहे म्हणून कदाचित मला ही ऑफर झाली. पण जेव्हा एडिट होऊन अख्खी वेब सिरीज आली आणि मी ती बघितली तेव्हा मला लक्षात आलं की आम्ही तर फक्त बाहुले आहोत. खरी तर सिरीज त्यांनी स्वतःसाठी केली. अगं ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम नाहीये, माझ्या लॉन्चचाच आहे हा. तर पानसे सरांनी खरं तर ही वेब सिरीज स्वतःसाठीच केली, त्यांना लॉन्च करण्यासाठी, म्हणून ते जगभरातली सगळ्यात मोठी आणि मराठीतली सगळ्यात मोठी असं येते. बाकी आम्ही तर म्हणजे मी आणि प्राजक्ता तर असंच सपोर्टिंग साईड कास्ट वगैरे अशा. पण जोक्स अपार्ट, काही दिग्दर्शकांचे आपण खूप वर्ष कामं बघत असतो, कधी संधी मिळत नसते त्यांच्याबरोबर काम करण्याची. त्यांचा रेगे ठाके आणि मी उळागड्डीचं खरं तर अनऑफिशियली एक बारीक झलक पाहिलेली. तर मला इतक्या ताकदीच्या आणि इतक्या हुशार दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचं प्रत्येक नटाचं स्वप्न असतं. आणि मी कायमच सांगत आले की मी आजपर्यंत जेवढ्या दिग्दर्शकांबरोबर काम केले सगळे उत्तमच आहेत. पण पानसे सरांबरोबर काम करण्याचं एक वेगळं कारण आहे की ते तुम्हाला अभिनयच करू देत नाही. म्हणजे आपल्याकडे ॲक्टर्सनी अभिनय करणं अपेक्षित असतं, पण विथ पानसे सर मला असं कळलंय हाऊ टू अनलर्न थिंग्स. म्हणजे जे आपल्याला येतं ते कसं नाही करून काय वेगळं करायचं हे मला पानसे सरांच्या हाताखाली काम करताना जाणवलं. आणि मला असं वाटतं की जेव्हा त्यांच्यासारखा दिग्दर्शक मला कॉम्प्लिमेंट देतो आणि मला म्हणतो की खूप चांगली अभिनेत्री आहे आणि पाण्यासारखी आहे, तर हे पाण्यासारखं काम आपण करू शकतो ही जाणीवसुद्धा तेच करून देत असतात. तर मला थँक्यू सर, तुम्ही मला ही संधी दिली आणि माझ्याकडनं अशा पद्धतीने काम काढून घेतलं. आणि बाकी आय गेस सगळं वेब सिरीज बघितल्यानंतर तुमच्याकडनं जे येईल ते खरं तर आमच्यासाठी त्या ट्रॉफीज असतील. आत्ता आमचं काम कसं झालं आहे किंवा आम्ही काय केलं ह्याच्यापेक्षा तुम्हाला ती कशी वाटते. आता परवावरतीच येऊन टेकलेलं आहे, वेब सिरीज परवाच रिलीज होते, तर त्यामुळे मी खूप आवर्जून सांगेन की प्लीज बघा आणि आम्हाला कळवा, कारण तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आत्तापर्यंत ज्या 2 टीझरनी एक वेगळा म्हणजे जे मेटाफॉर पानसे सरांचं होतं किंवा जे ब्रीफिंग आम्हाला पानसे सरांचं होतं ते लोकांपर्यंत न जाता कुठल्या तरी वेगळ्या अनुषंगाने लोकांनी त्याचा अर्थ काढला, तर ते मोडून काढणारी ही सिरीज आहे. तर त्यासाठी तुम्ही ही सिरीज जरूर बघा. थँक्यू. प्राजक्ता, आतापर्यंत तुम्ही ज्या रूपात हे सगळं उभं करताना आउटस्टँडिंग एडिटिंग, तिकडे निलेश गावण बसलाय, VFX आणि सगळं DI योगेश दीक्षित आहे, रोहित प्रधान रेगेपासून माझं फिल्मफेअर साऊंड इंजिनिअरिंग साऊंड डिझायनिंग केलेलं आहे. AV प्रफुल्लचंद्र आलेत तर बॅकग्राऊंड आणि ते गाणं सगळं जे काही केलं आहे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला AV प्रफुल्लचंद्र. सचिन लवलेकर माझे कॉस्ट्युम्स आणि गिलबिले संतोष गिलबिले मेकअप डायरेक्टर होता. अजून आपण संदीप यादव सॉरी DOP संदीप यादव, संदीप आला सगळेजण. रानबाजार केलं काय सगळ्यांना कामं मिळायला लागले, आले नाहीत.
2-3 मला नावं घ्यायची राहिली तेवढं मला अश्विनी सांगितलं. नम्रता गायकवाड यांनी अप्रतिम सांगितलं. जयवंत वाडकर, चैताली सोबलकर यांनी छान भूमिका केलेली आहे. आता वर टू माय 2 बटरफ्लाईज. काही नाही हवं चॅनल सायन्स असायचं त्याबद्दल बोलतो चालेल की काही होतं ना फोटोमध्ये सगळ्यांना बरोबर सौम्य 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 प्लॅनेट मराठी या जगातल्या पहिल्या मराठी OTT प्लॅटफॉर्मच्या वतीनं मी पुष्कर सुरवरी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेली काही महिने प्लॅनेट मराठी या OTT प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या विषयांवरच्या अत्यंत विलक्षण सुंदर अशा वेबसिरीज लोक पाहत आहेत. ज्यामध्ये जॉबलेस आहे, सोपं नसतं काही आहे, बाप बी बाप आहे, बदली आहे, अशा वेगवेगळ्या वेबसिरीज आपण बघितल्या. प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर जून, पॉंडिचेरी यासारख्या फिल्म्सना सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि लोकांच्या मनात प्रश्न होता की जगातला पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म एवढंच बिरुद मानण्यात आपण धन्यता मानत आहोत का? तर तसं नाहीये. कारण हा जगातला फक्त पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म नाहीये, तर सर्वोत्तम असा कॉन्टेंट देण्यासाठी म्हणून जगातला पहिला आणि सर्वोत्तम असा OTT प्लॅटफॉर्म आहे जो प्लॅनेट मराठी आहे. आणि त्यावेळी खूप वेगवेगळे विषय लोकांच्या डोळ्यासमोर येत होते. काय करावं, कसं करावं. आणि त्यानंतर आज ज्या कार्यक्रमाचं औचित्य आहे ती वेबसिरीज आमच्या समोर आली आणि ती म्हणजे रान बाजार. मी पुन्हा सांगतो, रान बाजार. असंच काहीसं घडलं होतं कदाचित, असं अभिजित पानसे यांनी त्याला एक छोटंसं शीर्षक सुद्धा दिलेलं आहे. तर या वेबसिरीजमध्ये काय काय आहे, कसं आहे, ही वेबसिरीज त्याची निर्मिती कशी झाली आणि या वेबसिरीजच्या पूर्ण प्रोडक्शनच्या वेळी काय काय गोष्टी घडल्या, काय काय गोष्टी सहन कराव्या लागल्या, याबद्दल बोलण्यासाठी मी सगळ्यात जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो अभिजित पानसे यांचं. प्लॅनेट मराठीची अत्यंत महत्वाकांक्षी आणि सगळ्यात मोठी म्हणजे 40 मिनिटाचे 10 एपिसोड म्हणून सगळ्यात मोठी नाही, तर विषयाने सगळ्यात मोठी अशी वेबसिरीज आहे. कारण आता भाषेचं बंधन राहिलेलं नाही आहे. ज्या प्रकारे आपण स्पॅनिश कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, ज्या प्रकारे आपण कोरियन कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, तर आपला मराठी विषय, मराठी कॉन्टेंट सुद्धा आता जगभरात पाहिला जातोय. आणि त्या विषयाला अनुसरून एक अत्यंत वेगळा विषय जो कोणाला कधीच माहीत नव्हता वगैरे असा विषय मांडण्याचा विचार तो केला. प्लॅनेट मराठी विषय मी बोलतोच, अक्षय विषय नंतर बोलतो, पण काहीतरी करायचं. जनरली असं आपण म्हणतो की मराठी आहे, नाही तर हिंदी आहे. सगळीकडे आवाज आपल्याला टीजर टाकल्यावरती तर काही बोलायची सोय राहिली नाही, अशाच बसतात माझ्याकडे आपल्याला. तर काहीतरी भव्य करायचं असं शब्द मांडलं. आणि मला नेहमी, मी म्हणजे रेगे फिल्म केल्यापासून दृष्टी तुला माहिती आहे, लँग्वेज ही काही बॅरियर नाही आहे. तुमच्या आर्ट फॉर्ममध्ये मी नेहमी म्हणतो की तुम्ही एखादं प्रॉडक्ट बनवता ते पेंटिंगसारखं असतं. त्या पेंटिंगची एक स्वतःची भाषा असते आणि त्यामुळे ती मराठी आहे, हिंदी आहे, अजून कुठली. मला नेहमी वाटतं की कॅरेक्टर्स त्यांची बॅकग्राऊंड जी आहे ती जिथे राहतात त्यांनी त्या भाषेत बोलावं. आणि अर्थात याच्यामागचा प्रवास खूपच जास्त मोठा आहे. मला खूप बरं वाटतं की खूप वर्षांनंतर मी अशा कुठल्या तरी व्यासपीठावर उभा आहे की माझं एक माझी कलाकृती आहे, आमची सगळ्यांची कलाकृती आहे. त्यामुळे मला असं मनापासून अनेक जणांचे आभार मानायचे. किती वेळ त्याच्यावरती मी बोलतो.
थोडासा बरंच काही असं मनात साठवून मी बोलतोय, पण खूप वर्षांनी माझं हे प्रॉडक्ट येतं. रेगे झाला, कांगरे गेला, त्याच्यामध्ये कुडागट्टी नावाची फिल्म केली, पण ती दुर्दैवाने कम्प्लीट व्हायची आहे. ती पुढच्या वर्षी होईल. आणि रान बाजारचं नाव अर्थात आधी रांड बाजार होतं आणि कुठलीही कॉन्ट्रोवर्शियल नाव ठेवायचं किंवा काहीतरी सनसनीखेच काही ठेवायचं अशातला तो भाग नाही आहे. माझं ते एक्सप्रेशन होतं, मला जे म्हणायचं होतं त्याची जी फिलॉसॉफी आहे. आणि आपण म्हणजे जी नावं वेगळी त्यांच्या पुढे मी अत्यंत छोटा आहे, पण तुकोबाचे अभंग आपण वाचतो. एखादा तुकोबाच्या अभंगात एखादा शब्द आला तर त्या शब्दाकडे लक्ष राहतं, अभंगाकडे राहत नाही. आमचं सुदैवाने शिक्षण होता वाचन आणि या सगळ्या गोष्टी. किंवा तेंडुलकर अनेक वादग्रस्त विषय, प्रक्षोभक विषय लोकांसमोर आले, त्याची निंदा नालस्ती झाली. पण आज जगातले काही सर्वोत्कृष्ट मराठी लेखक आहेत, त्यापैकी आपण तेंडुलकर म्हणतो. आम्ही वाढलो नामदेव रसाळ्यांच्या कविता ऐकत वाचत वाढलो की एखादा कुठला तरी एखादा विचित्र शब्द जेव्हा येतो तेव्हा लगेच सगळे कान टोकारले जातो, अरे बापरे. या अरे बापरेमधनं मला असं वाटतं मराठी कॉन्टेंटनी आणि इंडियन कॉन्टेंटनी बाहेर पडायला पाहिजे. ते समाजाचं एक चित्रण आहे जे आम्ही दाखवू इच्छितो आणि त्यामुळे तो शब्द होता. अर्थात मीडिया आणि इतर काही गोष्टींमुळे त्याचं एक साधं गोष्ट आहे की हा शब्द एकमेकांना कसं सांगायचा की तुम्ही सिरीजवर. मग आम्ही निर्णय घेतला कलेक्टिव्हली की रान बाजार त्याचं नाव करू. हा अर्थ बदलला नाही आहे त्याचा, पण रान म्हणजे जंगली अर्थ नाही. रान हा सगळा बाजार जो आहे पॉलिटिकल सोशल हा मला समर्थपणे मांडायचा होता. आणि हे प्रॉडक्ट देताना अनेक लोकांनी माझ्यावर ब्लाइंडली फेक ठेवला, विश्वास ठेवला. आणि खूप वर्ष ब्लाइंड फेक ठेवणारी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात होती, म्हणजे अश्विनी. मला अश्विनीला बोलवायला होतं म्हणजे ती ब्लाइंड फेक ठेवते याचा मी बराच गैरफायदा घेतो, पण तो सांगण्यात येऊ नये. अजून माझा मूळ धंदा गुंडगिरी हाच. तर समर्थ म्हणजे तिला आज मुद्दाहून बोलवलं याचं कारण खऱ्या अर्थाने अनेक वर्ष मी काम करता तिचं म्हणणं असतं की अरे छोटे छोटे प्रोजेक्ट किती येतात, कर ना आम्ही ते. पण काय आपला जन्म त्याच्याकरता झाल्यासारखं मला वाटत नाही, त्यामुळे करायचं ते मोठंच करायचं. त्याच्यानंतर मी खरं वाट बघतोय. माझी पार्टनर आहे अनिता पालांडे, ती येऊन असते. लॉकडाऊनमध्ये मी नेहमी म्हणतो की माझी अख्खी टीम इकडेच असते, त्यांची नावं मी घेईन. पण लॉकडाऊनचा उद्योग म्हणजे त्रास सगळ्यांना झाला, पण एका अर्थाने पॉझिटिव्हली ते आम्ही घेतलं. याचं कारण खूप सारं वाचन आम्ही झालं, आमचं खूप सारं लिखाण झालं, खूप कॉन्टेंट निर्माण झाला. एक मराठी किंवा देशाची OTT हा जो प्रकरण आहे, ही इंडस्ट्री साधारणपणे पुढच्या 3 ते 4 वर्षात $7 to $8 बिलियन पर्यंत जाईल. आणि मग तेवढा कॉन्टेंट लागणार आहे. आणि हा उत्तम कॉन्टेंट मराठी म्हणजे देशातल्या काही भाषा काढल्या तर मराठी, बंगाली काय खूप मोठ्या प्रमाणात. फक्त तिथपर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे, आपण दाखवायला पाहिजे. आपण सतत आपण घाबरलेलो आहोत. आज देशात सतत आपण मी हे बोलू का, ते बोलू का, ते करू का, असं करू का, मग कोण ट्रोल करेल का. या निमित्तानं मला बोलावं असं वाटतं की मला 2 माझ्या हिरोईन्स तेजू आणि प्राजक्ता यांचे टीजर बाहेर आले तेव्हा त्यांच्यावरच्या कमेंट्स ऐकून मला की वाटलं लोकांची की तुम्ही आम्ही काय मेटाफॉरिकल दाखवायला हे करतोय का. तुम्हाला फक्त शरीर उघडं दिसलं तर तुम्हाला त्याच्यात गंमत येते किंवा तुम्हाला शिव्या घालायच्या.
याच्या पलीकडे खूप साहित्य, भयंकर पलीकडचं आम्ही बोलतो. मला असं वाटतं हा सशक्त प्रेक्षक मराठीत नाही भारतात आहे, पुढे राहिला समजा सुद्धा आणि तो मला असं वाटतं की ती गोष्ट करायचं ठरवलं होतं ते झालं. आज हे घडवताना माझी अख्खी रायटिंगची टीम इकडे आणि डिरेक्शनची टीम बसली. मी सगळ्यांना बोलत नाही, पण प्रातिनिधिक स्वरूपात अजय ब्लाइंड फेथ होणारे माझ्या अतिशय जवळची 2 माणसांना मी बोलवतो, अमोल भोर म्हणजे सावंत. म्हणजे हे दोघं नसते तर आपली सिरीज पुढच्या वर्षी आली असते. आणि हे दोघं काम करत असतात आणि मी कामाच्या नावाने बाहेर फिरत असतो. अमोल हा स्वतः उत्कृष्ट लेखक आहे, दिग्दर्शक आहे, सवाई मिळालेला आहे, अनेक ठिकाणी आम्ही माध्यमाची मिळाले. मंगेश हा ॲडव्हर्टायझिंगमधला एक बाप माणूस आहे. म्हणजे अनेक असं काही जाहिराती पडत असतो टी व्हीवर आणि त्याच्या मागचा दिग्दर्शक लक्षात घेऊन येतो. मंगेश करतो अत्यंत समर्थपणे दिवस रात्र करून एक करून ठिकाणी आलो ठिकाणी. आणि माझी टीम बसलेली आहे, मयूर भोर, पवन ठाकरे, अनुष्का, तनिष्का पानसे. 2 नावं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, ती 2 नावं मला घ्यायला खूप आवडेल. ते म्हणजे एकतर अजय तांबणे करता नंतर आपण फोटो काढू, आणि अभिजित पेडणेकर माझा रावणचं पांढर ठेवलं आहे. हे भयंकर दिवस रात्र एक एक प्रोजेक्टवरती काम करत असतात, एक एक कॅरेक्टरवरती करत असतात. मी नेहमी म्हणतो एखादी भूमिका करायची झाली तर ती भूमिका करणारा जो ॲक्टर आहे त्याला माहिती पाहिजे की याचा आगापिछा काय, तो कुठला आलाय, तो कुठल्या घरात राहणार असेल, त्याच्याकडे गाडी कुठली असेल. हा सगळा अभ्यास त्यामुळे माझी सिरीज बनताना कसं आहे कॅप्टन ऑफ द शिप म्हणून कौतुक माझं होतं. पण ईच अँड एवढी गोष्टीत लक्ष घालून नाही सर हे असं नाही वाटत आहे, हे वाटतंय, असं होतंय, तसं होतंय, याने ते बंधन जातं सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी एकतर कोणाला परवडत नाही. आणि अक्षय आपल्याला परवडतो म्हणजे आपण तेवढे मोठे होतो. पण साधारणपणे दैवत वाटकर आणि नम्रता हीच पुढे आहे. फोटोग्राफर ऍक्टर जयवंत वाडकर यांना मी पुढे येण्याची विनंती करतो. नम्रता गायकवाड पण आलेली आहे. प्लीज ओके, सरांनी सांगितलं बाकी सगळे ॲक्टर्सची इतकंच लोकांबरोबर काम करायला नाही. आनंद जो यांच्यासाठी म्हणजे काय म्हणतात ॲक्टिंगमध्ये सगळे टीचर आनंद जो, मोहन आगाशी, मकरम अनापुरे, मोहन जोशी, वैभव नांगले, सचिन खेडेकर, हे सगळे लोकांनी मेजर पडल्याचे शूटिंग चालू आहे. साक्षात जयवंत वाडकर 40 वर्ष ते ॲक्टिंग करतात, म्हणजे कमाल वाटते मला. आणि आता नम्रता इथे आलेली आहे. माधुरीविषयी मी खरंच स्पेशली बोलेन. माधुरी पवार लग्नामध्ये आपण टिकटॉक वगैरे वरती असायचो आणि माझी टिकटॉकवर मुलगी होती आणि तिचे काय ते टिकटॉकवर काय करू आणि ते आम्हाला पुढे भेटायला आली. तिथं सगळ्या तिथे करून दिले आणि तिने जे काही काम केलं या ताकदीच्या हातीने त्यामुळं म्हणजे बायका आता सगळ्यांचं कौतुक करत बसत नाही, पण प्राजक्ता तेजस्वी म्हणजे
नेव्हर बिफोर काम याचं ठरलेलं आहे. तुम्ही सीट बघितलं नाही की मला असं वाटतं की रेग्युलर मी नेहमी सांगतो वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स इन इंडिया आणि म्हणजे तेजस्वी ही पाण्यासारखी आहे. तुम्ही कुठला रंग माराल त्या रंगात ती उभी राहते आणि ब्रिलियंट जॉब केलेला आहे. प्राजक्ताविषयी माझं निश्चित असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत हास्यजत्रच्या कॉम्पेअरिंगमध्ये ती आली तिने बरंच काम केलं आहे. पण हास्यजत्रेमुळे ती आपल्या महाराष्ट्राला 1.8 मिलियन वगैरे फॉलोअर्स असतात तिचे कुठनं येतात माहिती. पण प्राजक्ता कॉम्पेअरिंग करणारी एक सुंदर म्हणजे एक सुंदर गोड मुलगी, छान नाचते, छान बोलते. राम बाजार बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ती सुद्धा या इंडस्ट्रीतली अतिशय उत्तम अभिनेत्री आहे. आणि मला असं वाटतं की हे काम खरंच एक सगळ्यांचीच कामं झालेली आहेत, पण मला विशेष यांचं नाव घ्यावंसं वाटतं. ज्या 2 टीजर्सवरनं पूर्ण गदारोळ किंवा असं झालं असं म्हणतात त्याविषयी बोलतो. पण एकदा आपण टीजर्स बघू नंतर मला बोलायचं. भारतातील सार्वभौमत्व व एकात्मता अशा पद्धतीने सिरीज एक काहीतरी भव्य दिव्य करायचं आहे. असं भव्य दिव्य मला असं वाटतं की आपण एका माणसाचं या महाराष्ट्रानं कौतुक करायचं राहून गेलं. एक मराठी मुलगा उठतो त्याचा आपण खूप प्रवास मला माहिती आहे. आणि नेटफ्लिक्स, ॲमेझॉन या सगळ्याच्या धर्तीवर तो स्वप्न बघतो की आपण मराठी भाषेतलं OTT काढूया. खूप जणांनी प्रयत्न केले, अनेक वर्ष करत होते. तो स्वप्न बघत नाही, तो ते स्वप्न साकार करतो. आणि एकंदर असं होतं, अरे बापरे कसं एवढं मोठं कसं नाही केलं, मग हे चालेल का? आपल्याला प्रश्न असतो ना की अरे एवढं मोठं केल्यानंतर बघू रे किती सिरीज करतो, किती फिल्म करतो. मराठी OTT जगातलं पहिलं करण्याचं स्वप्न बघणारा अक्षय वर्धापूरकर मला अत्यंत आनंद आहे की तुम्हाला मित्र हे माझं लांबचं झालं. माझा लहान भाऊ आहे. आमचा प्रवास हा काही आत्ताचा नाही आहे, प्लॅनेट सुरुवात झाल्यानंतरचा नाही आहे. म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणतो की आमचा इतका वर्षाचा प्रयास आहे. मी बायकोबरोबर जेवढे देश नाही येलो तेवढा मी आणि अक्षय येतो. इथे काय काय केलं विचारू नका. आणि हे चिंतन करत होतो राजमार्गाविषयी. पण हे आमचं असोसिएशन खूप खूप आधीपासून आहे. तुम्ही जर रेगे आजही बघितला तर पहिलं नाव चीफ कोऑर्डिनेटर अक्षय वर्धापूरकर पहिलं नाव येतं. आज माझ्या वेब सिरीज मध्ये पण पहिलं नाव अक्षय वर्धापूरकर आहे. आणि मी ही शुभ शकून मानतो. रेगेला मला 28 अवॉर्ड्स मिळाली. रामबाजारला मला असं रामबाजार त्याच्या पास. त्यामुळे उर्वरित आयुष्य अक्षय तुला मला पैसे द्यायचे आहेत. आणि त्याच्याविषयी मी मगाशी म्हणल्याप्रमाणे त्याचं कौतुक करायचं राहिलंय महाराष्ट्राला. मला वाटतं एवढं भव्य दिव्य उभं करणं एखाद्या माणसाने. आज तुम्हाला लक्षात येत नाही एक सिरीज करण्याचं भांडण किती मोठी असते. केवळ पैसे हा त्याचा मुद्दा नसतो. ही मॅनेजमेंट, त्याचं मार्केटिंग. आज प्रसादने मंजू इकडे आल्यात, वेलकम. आज चंद्रभूमी प्रसादने उत्तर केला. काल धर्मवीर बघितला, फार ताकदीचा अभिनेता. चंद्रमुखीचं मराठी एका चित्रपटाचं पोस्टर जेट एअरवेजच्या स्पाइस जेट एअरवेजच्या एअरक्राफ्टवर लागतं. एक
महिनाभर तिकडे चंद्रवृत्तीचं विमानावर पोस्टर लागतं. मला असं वाटतं याचं कौतुक व्हायचं या मोस्टली अक्षय करतो. मला याचं भरून येतं. कधी मला कधी विचारलं नाही की काय करणार आहे. मी जेव्हा सिरीज वाचली तेव्हा सगळ्यांना एवढी आवडली. मी म्हटलं प्लॅनेट आपलं प्लॅनेट मोठं व्हायला पाहिजे, माझी सिरीज मोठी व्हायला पाहिजे, सगळं मोठं व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की आपण सगळे टॉपचे कलाकार घेऊ. ओके, मला असं वाटतं की आपण लोकेशन्स आपण असे शिकले. या प्रत्येक वाक्यात 50-50 लाख रुपये लागतात. ओके, पण त्याला माझा स्वभाव माहिती असल्यामुळे प्लॅनेटचा एकही मनुष्य सेटवर कधी पाठवला नाही. याचे माझा थोडे आभार कमी. अतिशय गोल टेक्निकल सगळे. पण आणि ती जेव्हा सिरीज उभी राहत होती तेव्हा त्याचं म्हणणं असं की तुम्ही करा करो. आणि तेव्हा हे फ्रीडम मिळतं. कारण फ्रीडम न मिळालेलं पण प्रोजेक्ट मी केलेली आहे. तर त्यामुळे एक क्रिएटिव्हली आपण आता मोकळं होतो. तर मोकळं होण्याची म्हणजे रेगेनंतर मी म्हणेन की मला असं फ्रीली एक्सप्रेस व्हायला जर दिलं तर ते या मुलाने दिलं आहे. अक्षय बर्दापूरकर मला असं वाटतं की मराठीसाठी महाराष्ट्रासाठी एक जेव्हा सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल तेव्हा अक्षयचं नाव त्याच्यात पहिलं असेल. आणि मला नेहमी ते बोलत होतो की सगळ्यांनी हे बोलायला पाहिजे. मीडिया आहे म्हणजे सगळे लोक आहेत. नुसतं इंटरव्ह्यू आणि हे नाही. मला सांगतं की 10 अक्षय निर्माण होतील अक्षयची स्टोरी सांगितली. अक्षय एका बोलू का नको बोलू वाटत नाही मला. एका वृद्ध आजारात उभा राहिलेला मुलगा आहे. सगळं संपलं, सगळं शून्य दिसल्यानंतर उभा राहिलेला मुलगा आहे. अक्षय मला तुझ्याकडे बघून एक जिद्द नेहमी वाटते. आय लव्ह यू. आणि माझा नाव म्हणतो अक्षय बर्दापूरकरला मी ते त्याच्याच स्टेजवरती त्यालाच आमंत्रित करतो. एक जोरदार सगळ्यांनी आपण टाळा द्या. सावरती आपण एकत्र राहतो आणि असं ती लोकांच्या असं मला वाटलं. कारण कसं आहे की सुरुवातीला इथं आल्यानंतर सर्वांनी ती माझा आवाज बदलाचा होता. मला असं वाटतं की तेवढं इतकं ते बोललेले आहेत आता की माझ्याकडे खरंच काय बोलायला बोललेलं स्पोकन सो मच. आणि खरोखर ते बघितलं माझा अख्खा प्रवास बघितला. आता मी सेम थ्रू द सेम बोर्ड फॉर ऑलवेज लागतो. आणि मागच्या वर्षी कालच प्रतिनिधित काढली त्याच्यामुळे मला घरामध्ये सुरू आलेली वर सिरीज 1 वर्षापूर्वी सुरू केली होती ऑलमोस्ट. आणि 1 वर्षामध्ये 500 मिनिटं या माणसानं शूट करून पोस्ट प्रोडक्शन करून पॅकेजिंग करून आज ती OTTवरती तयार झाली. मी नेहमी म्हणतो की प्लॅनेट मराठी हे फक्त प्लॅनेट मराठी नावासाठी नाही आहे की प्लॅनेट आणि मराठी किंवा मराठी माणसासाठी मराठी समाजासाठी मराठी ॲक्टर्स ॲक्ट्रेसेससाठी काढलेली आहे. पण प्लॅनेट मराठी प्रत्येक वेळेला एव्हरी टाईम मी ट्राय टू डू समथिंग न्यू. आणि ह्याच्यात नाविन्य किंवा हे ह्याच्यात न्यूनेस काय असेल तर मला असं वाटतं की ही भारतातली सगळ्यात मोठी मराठी वेब सिरीज आहे. आणि ती का मोठी आहे नॉट बिकॉज ऑफ द प्रोडक्शन व्हॅल्यू, नॉट बिकॉज ऑफ द मनी, बट बिकॉज ऑफ स्वतः अभिजित माणसे. त्यांना विजन मला नेहमी असं वाटते तुम्हाला कोणतं प्लॅनेट मिळालं नाही तुम्ही इव्हन यू कॅन फ्लाय हायर आहे. मला नेहमी कुठे ना कुठेतरी वाटायचं की रेगेच्या प्रवासामध्ये सुद्धा कुठेतरी आम्हाला आम्ही तो प्रवास जवळून बघितलेला आहे. रेगेच्या प्रवासामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी बचत सक्सेस होते. खाली ऑफकोर्स त्याचा भाग नव्हतो पण इथे काही लक्षणच असावे मला वाटतं. आणि मला ही वेब सिरीज बनवत असताना त्या माणसावरती कुठच्याही प्रकारची कन्स्ट्रेंट्स आणायची नव्हते. आणि विच इज बाय आय थॉट की ते विजय असे म्हणाले की किंवा करून दिलं किंवा वॉटेवर सेड. मला असं वाटतं की ते करून दिलं नसतं. म्हणजे अभिजित माणसं इज ऑलवेज दहशत तेव्हा ते आला नाहीच नसतं. सेटवरती पाठवायचं नाही असं असतं.
त्याच्यामुळे लेट मी बी क्लिअर अबाउट इट. आणि त्यानंतर फ्रीडमची गरज आहे. मला असं वाटतं त्याला फ्रीडम दिला की ते ही कॅन क्रिएट ताजमहल, ही कॅन क्रिएट मुली ॲज अ कॅन क्रिएट टायटॅनिक. आणि आमचं नेहमी म्हणजे आम्ही तशात तसं काही नव्हतं. 2012मध्ये आम्ही US ला एकत्र असताना ते मला म्हणाले होते की अमेरिकन फिल्म मार्केटमध्ये की आपण काहीतरी मोठं करायला पाहिजे. आपण वी शुड डू समथिंग की आपला सिनेमा, आपला त्यावेळेला वेब सिरीज असतात नव्हत्या, आपला सिनेमा हा अमेरिकेमध्ये ऑस्कर्सपर्यंत जायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की राम जर याला जर प्रॉपर अजून पुढच्या फेजेसमध्ये जर चांगलं मार्केट केलं तर ही सिरीज माझी आहे, प्लॅनेट मराठीची आहे म्हणून मला असं वाटत नाही. पण दिस होल्ड्स अ लॉट ऑफ वेट दॅट इट कॅन ट्रॅव्हल. रादर गौतम आमचं मार्केटिंग चीफ तुम्हाला म्हणाला की या सिरीजला आत्तापासूनच डब करून टाका तुम्ही हिंदी आणि बाकीचे लँग्वेजेस, बिकॉज ह्यूज पोटेन्शियल आहे. आणि बघू पुढच्या प्रवासामध्ये कसं काय होतं. मी नक्कीच मला मराठी कॉन्टेंटला बाहेर बाकीच्या देशांमध्ये सुद्धा फेमस व्हायला पाहिजे. इकडचाही कॉन्टेंट आपल्याला घ्यायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही OTT ॲज अ कंपनी आम्ही विचार करत आहोत. पण आय डोंट नो, त्यांनी माझं खूप कौतुक केलं, माझ्याबद्दल खूप होतं. पण मला असं वाटतं की मीच त्याचं कौतुक करायला पाहिजे की खरोखर एक खालीच वेबसिरीज झालेली आहे. प्रत्येक सिनेमा किंवा वेबसिरीज ती जी आम्ही बघतो यांच्यावर काम करतो तसं आम्ही घालत आहे. चंद्रमुखीच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. आय थिंक एव्हरी सिनेमा, एव्हरी वेब सिरीज ही आमच्याकडे येते एक सडन स्क्रिप्ट म्हणून येते. त्याच्यानंतरचं त्या व्यक्तीचं कन्व्हिक्शन हा फार इम्पॉर्टंट असतो. प्लॅनेट मराठी नेहमी आणि नेहमी त्यांच्या कन्व्हिक्शनमध्ये पुढे जात असतं. सो आज मला असं वाटतं की मोर दॅन एनिथिंग थँक्यू सर की तुम्ही ह्याच्यामध्ये ॲक्टरचं माझ्या याचा रिव्ह्यू होतं हे ॲक्टर म्हणून पण सर्व होत आहे. त्याच्यामुळे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथे लोक माझ्यासाठी आज आलेले रामदासाचं कार्य. त्याच्यामुळे या ॲक्टरवर तुम्हाला ॲक्टिव्ह सुद्धा पुढे जाऊन खूप येईल असं मला वाटतं. शिक्षा आहे. आणि आपल्याबरोबर आज इथे सुपर डुपर स्टार असा लोक सुद्धा आले आहे. मला वाटतं नवीन सर जे काय सध्या चाललेलं आहे मला नेहमी कौतुक वाटतं की हिंदी सुद्धा खूप मोठी करणार आहे. पण मराठीमध्ये तुम्ही लिटरली पॉईंटमध्ये असता आणि तुम्हाला सगळ्याचं सगळ्यात समजत असतं. जरी चंद्रमुखीचं झाला होता आणि त्याचबरोबर धर्मवीरचं सगळं प्रमोशन सगळं सुरू झालं होतं. आय हॅव सीन बोथ द व्हॅल्यूज ऑफ इट. कधी डिरेक्टर, कधी ॲक्टर. आणि ड्युरिंग द प्रमोशन ऑल्सो ही कुडंट जस्ट अंडरस्टँड की नेमकं काय चाललंय, कसं चाललंय. पण तरी दोन्ही ठिकाणी इतका चांगला वेळ दिला. एवढं डेडिकेशननी काम केलं मी अजून बघितलेलं नाही आहे त्यामुळे मी नक्की बघेन. पण मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पुष्पा हा ह्याचा या धर्मवीर या सिनेमावर मला असं वाटतं की पुष्पा ह्याचा जन्म झालेला आहे. लेट दिस पॉवर बी विथ अस. कालच मठामध्ये एक आर्टिकल मी वाचलं की पूर्ण नाही वाचलं पण मला वरवरून जे काय वाचलं की त्याच्यावर मराठी सिनेमा कसा इव्हॉल्व होतोय आणि मराठी सिनेमा कसा कोटीच्या घरात चालला आहे, कसे पैसे कमवणार आहे. हे 5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी कोटींच्या बाबतीत कोणी बोलतच नव्हतं. नोबडी वॉज रायटिंग अबाउट हा पडला हा पडला हेच चाललं आहे. आणि मला असं वाटतं की चंद्रमुखी आणि धर्मवीरने हे पॅटर्न तोडलेलं आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन प्रसाद मोदीने, तुम्ही आज आला तिथे. कमिंग बॅक टू द लास्ट टच सर, तुम्ही एक मिनिट या स्क्रीनवरती. आणि किशोरजी जमेल प्लीज कम. काय चालली जर तुमच्यासोबत चांगले पार्टनर्स असले तर मला असं वाटतं की पार्टनरनी काय मिळतो. हो. सो दिस आर किशोर जमेल, दे रिप्रेझेंट विस्टार्स. आणि आप बात करोगे कुछ?
थँक्यू सो मच सगळेजण तुम्ही आलात. प्लीज ट्रेलर आपण दाखवते. सो ब्लाइंड इफेक्ट एवढ्याचा जो प्रकारात मी ते दोन नावं घेतले की ते माझे पार्टनर्स आहेत. मी त्यांना एकदा जस्ट स्टेजवर बोलेल अनिता पालांडे आणि उमेश पालांडे. प्लीज जोरदार टाळ्या होणार आहे. उमेश वेगळी ओळख आहे. तो खूप मोठा फायर ऑफिसर आहे. 6 गॅलेंटरी अवॉर्ड्स त्याला मिळाले. ते या वर्षीचा नॅशनल अवॉर्ड पण त्याला मिळाला. हम आग लगाते हैं ये आग बुझाते हैं. आणि या दोघांना मी मुद्दामून स्टेजवर बोलवलं की 2च वाक्य म्हणतो. खूप दिवस यावर एखादा वडापाव जेवढं पोट राहतो त्या वडापावची किंमत आजच्या पैशाच्या जीवनाला पण कधीतरी नसते. आणि त्यावेळेला आम्ही 2 वर्षापूर्वी कॉन्टॅक्ट फ्री काढायचं ठरवलं. लॉकडाऊन लागला त्यावेळेला त्याच्यामध्ये मी माझी छोटीशी मित्र म्हणून मदत केली. त्याला आवडत नाही सांगितलेलं पण ती छोटीशी मदत म्हणजे आवड होतं राहिलं. आणि आज रान बाजार हे त्याचंच प्रॉडक्ट आहे म्हणून मी त्याला खास इकडे बोलवलं. आणि त्याच्या तिथं जोरदार काय माझी एक्सटेंडेड फॅमिली. थँक्यू सो मच. आता तेजू आणि राजू तुमचं मुलाचं खूप कौतुक करावं लागतं. मंडळी आता मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो अभिजित पानसे, अक्षय बर्दापूरकर यांना. अजून कलाकार आपले नंबर पण भूमिका केली आहे. सगळ्यांची खूप कामं खूपच छान झालेली आहे. आणि मला असं की मीडिया प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. नाही मला फोटोग्राफ करता होतो. सर्व पत्रकारांसाठी वेगळे आहेत. त्यांना प्रतिभा वैयक्तिक प्रश्न विचारता येतील आणि आज घेतल्याची तर तोही वेळ आहेच. सणासाठी फोटोमध्ये दिली आहे रामबाजारचे सर्व कलावंत. रामबाजारशी संबंधित सर्व गृहनिर्माणामध्ये विचारते आमंत्रित करते. अमोल मध्ये शिक्षित रोहित अनुष्का ये अभी अजय अभी या एक गर्दीत जाईल पण आदित्य